हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. लवकरच वर्ष 2025 संपणार आहे आणि इंग्रजी नवीन वर्षाची म्हणजे वर्ष 2026ची सुरुवात होणार आहे. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण. मकर संक्रांतीचा सण हा दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि त्याच संक्रांतीला मकर संक्रांत असं म्हटलं जातं. तर काही लोकांच्या घरी नवीन सुनेचं आगमन नुकतंच झालेलं असेल, तर काही मुलींचं लग्न जमलेलं असेल. तर नवीन नवरीला पहिल्या संक्रांतीला वौसा म्हणून नेमकं काय द्यायचं, वौसा कधी द्यायचा याबद्दलची माहिती तुम्हाला नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नववधूला वौसा कधी आणि कसा द्यायचा याबद्दलची माहिती सांगणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. लग्नानंतर जे सण पहिल्यांदा येतात ते सण खूप विशेष असतात. एकदा की एखाद्या मुलीचं लग्न जमलं किंवा साखरपुडा झाला की तेव्हापासून जे सण येतात पहिल्या वर्षी तर ते सर्व वेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. बऱ्याच ठिकाणी आता समजा लग्न जमलेलं असेल, अजून लग्न झालेलं नसेल, तर त्या सुनेला वौसा घेऊन जातात किंवा एखाद्या मुलीचं नुकतंच लग्न झालेलं असेल किंवा नुकतीच घरात सून आलेली असेल तर त्या मुलीला देखील पहिल्या संक्रांतीला विशेष दागिने घेतले जातात, साडी घेतली जाते. अशी आपल्याकडे परंपरा आहे. आता पहिली संक्रांत असेल आणि तुमच्या मुलाचं लग्न जमलेलं असेल तर तुम्ही नवीन सुनेला वौसा घेऊन जायचं आहे. संक्रांतीच्या अगोदरच त्या मुलीच्या घरी आपण जायचं आहे आणि त्या मुलीसाठी हलव्याचे दागिने म्हणजे जे साखरेचे दागिने मिळतात तर ते दागिने न्यायचे आहेत. त्यासोबत हळदी कुंकू, आपण जे सुगड पूजा करतो ते सुगड, त्याचबरोबर त्या मुलीसाठी काळ्या रंगाची साडी घ्यायची आहे. तिळगुळाचे पदार्थ त्या मुलीसाठी आपण तिच्या घरी घेऊन जायचे आहे. म्हणजे अगोदर घेऊन गेलं म्हणजे संक्रांतीच्या दिवशी ती मुलगी ती काळी साडी की ते दागिने घालून छानपैकी तयार होऊन संक्रांतीचा सण आनंदाने साजरा करेल. त्याच पद्धतीने नवीन सून आलेली असेल, लग्नानंतर तुमची पहिली मकर संक्रांत असतील तर पहिल्या संक्रांतीला आपल्या सुनेला काळी साडी घ्यायची आहे, त्यासोबत सुगड घ्यायचे आहेत, वाण घ्यायचं आहे, हलव्याचे दागिने घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे मकर संक्रांतीचा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करायचा आहे. संक्रांतीसाठी नवीन सुनेसाठी तुम्हाला जर हलव्याचे दागिने पाहिजे असतील किंवा आपल्या घरात बाळाचं बोरन्हाण करायचं असेल त्यासाठी तुम्हाला हलव्याचे दागिने पाहिजे असेल तर ते दागिने मी बनवते. त्यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंक दिलेली आहे. तिथे क्लिक करून तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. आता संक्रांतीच्या दिवशी काळा पोशाख घालणं अशुभ मानलं जात नाही, उलट तो शुभ मानला जातो आणि संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणे ही एक आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. संक्रांतीच्या दिवशी नवीन वधूचा तिळवा साजरा केला जातो, ज्याला काही ठिकाणी वौसा म्हटलं जातं, ओसा म्हटलं जातो. थोडंफार बदललं, भाग बदलला की त्यानुसार आपल्या शब्दांमध्ये बदलतो, पण कार्यक्रम हा एकाच पद्धतीचा साजरा केला जातो. नवीन वधूला तिळवा साजरा करण्यासाठी काळी साडी घेतली जाते, हलव्याचे दागिने घेतले जातात, हळदी कुंकू करण्यासाठी घरातील सर्व सुवासिनींना एकत्र बोलवलं जातं. 7 सुवासिनी 9 सुवासिनी घरी आमंत्रित केल्या जातात. त्यांना वाण स्वरूपात काहीतरी दिले जाते भेटवस्तू आणि हा तिळव्याचा कार्यक्रम लग्नानंतर पहिल्या संक्रांतीला जोरदारपणे साजरा केला जातो. हलव्याचे दागिने यासाठी असतात म्हणजे हे दागिने साखरेपासून बनवलेले असतात. हार, बांगड्या, मंगळसूत्र, कानातले, बिंदी, नथ असे हलव्याचे दागिने तयार आपल्याला बाजारात देखील मिळतात. तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही द साज परंपरा असं एक इंस्टाग्रामला अकाउंट आहे माझं, तर तिथे तुम्ही संपर्क साधा, तुम्हाला दागिने मिळून जातील. आता हे दागिने याच्यासाठी बनवले जातात की हे दागिने म्हणजे आपल्या आयुष्यातील गोडव्याचं प्रतीक मानले जातात. या दिवशी तिळगुळाचे लाडू बनवले जातात, चिक्की बनवली जाते, पुरणपोळी बनवली जाते, काही ठिकाणी खिचडी बनवली जाते. असे पारंपरिक पदार्थ बनवून हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो. त्यामुळे तुम्ही नववधूला ज्यावेळेस ओसा घेऊन जाल तर त्यावेळेस तिच्यासाठी देखील तिळगुळाचे लाडू, चिक्की असे पदार्थ घेऊन जायचे आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग देखील उडवले जातात. तर ओसातला ज्यावेळेस तुम्ही ओसा घेऊन जाणार असाल सुनेच्या माहेरी किंवा आपल्या नववधूला
नवीन सून आलेली असेल आपल्या घरात तर तिच्यासाठी देखील तुम्ही पतंगांची खरेदी आवर्जून करायची आहे. मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी सुवासिनींनी महत्त्वाची गोष्ट करायची असते ती म्हणजे सुगड पूजन करायचं असतं. सुगड हे बाजारात सहजरित्या उपलब्ध होतात. सुगड ज्याला काही ठिकाणी बोळकी असं देखील म्हटलं जातं. तर 5 सुगड आपल्याला पुजायचे असतात. त्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या असतात. ते म्हणजे उसाचा तुकडा, बोर, गाजराचा तुकडा, वाटाण्याची शेंग, हरभरे, गव्हाची लोंबी असे बरेच पदार्थ आहे ते आपल्याला या सुगडमध्ये टाकायचे असतात. तुळशी मातेच्या नावाने देखील आपल्याला 5 खण पुजायचे असतात. तर सुगड पूजन कसं करायचं मकर संक्रांतीच्या दिवशी याबद्दलची माहिती सांगणारा सविस्तर व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या घरी देखील नवीन वधू आलेली असेल तर तिला अशा प्रकारे पहिल्या संक्रांतीला भेटवस्तू देऊन तिळव्याचा कार्यक्रम तुम्ही नक्की करा. मकर संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीच्या दिवसापर्यंत कधीही तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकता. पण मात्र तुमच्या मुलाचं अजून लग्न झालेलं नसेल, जमलेलं असेल तर मात्र संक्रांतीच्या अगोदरच त्या नवीन वधूसाठी तुम्ही कोणाला तरी हा वौसा घेऊन पाठवायचा आहे किंवा त्या मुलीचे जे कोणी सासू-सासरे असतील म्हणजे तुम्ही स्वतः देखील हा वौसा घेऊन त्या मुलीच्या माहेरी प्रत्यक्ष जाऊ शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी देखील तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकता. तर लग्नानंतर तुमचा पहिला तिळवा असेल, पहिलाच हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल तर पहिल्या वर्षी मात्र हळदी कुंकवाचा करंडाच वाण म्हणून भेटवस्तू द्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला हवी ती भेटवस्तू देऊ शकता. हळदी कुंकवाचा करंडा देताना तो रिकामा द्यायचा नाही आहे. त्यामध्ये हळदी कुंकू भरूनच आपल्याला तो वाण म्हणून भेटवस्तू द्यायचा आहे. तर मंडळी अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण लग्नानंतर पहिल्या संक्रांतीला नवीन वधूला तिळवा म्हणून काय द्यायचं किंवा ओवसा म्हणून नक्की काय द्यायचं आहे याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. मकर संक्रांत हा सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाचा त्याचबरोबर शेतीशी संबंधित देखील सण आहे आणि उत्तरायणाच्या सुरुवातीचा हा सण आहे जो दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला आपण साजरा करतो. या सणात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिळगुळ वाटणे, काळे कपडे घालणे. काळे कपडे उष्णता शोषण्यासाठी या सणाच्या दिवशी घातले जातात. पतंग उडवणे आणि नवीन धान्यांचा वापर करणे यांच्यासारख्या परंपरा या सणाला जपल्या जातात. हा सण म्हणजे आनंद, समृद्धी आणि नातेसंबंध दृढ करण्याचा संदेश आपल्याला देत असतो. आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक सण आपल्याला काही ना काहीतरी संदेश देत असतो. त्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्याचे उत्तरायण या दिवसापासून सुरू होते. संक्रांतीनंतरचा जो काळ असतो तो मंगल कार्यांसाठी खूप शुभ मानला जातो. म्हणजे बघा संक्रांतीनंतर बऱ्याचदा साखरपुडे, लग्न समारंभ कार्यक्रमाला सुरुवात जोराने होत असते हे आपल्याला बघायला मिळतं. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला नववधूला वौसा म्हणून काय द्यायचं अशी माहिती जाणून घेतलेली आहे. तुमच्याकडे देखील वौसा देण्याची पद्धत आहे की नाही मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्या शेजारी एक बेल आयकॉन आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओंचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. धन्यवाद.